आहे आणि बोरखडी सप्त्यामध्ये आणि परमार्थामध्ये मुरलेली आहे, म्हणून हा कूटमधला अभंग घेतलेला आहे. नाही तर अभंग रेग्युलर घेतला असता आणि कीर्तन चालवलं असतं. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका, कारण अभंगाच्या पदापदाचं आपलं चिंतन करायचं आहे. विठ्ठला 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 हा, चला. हा, विठ्ठला. हो महाराज, या ठिकाणी फार सुंदर चिंतन मांडतात बाबा रे. या ठिकाणी काय देवीला नवस करतात. तू देवीला नवस, मंगेश महाराज देवीला नवस करत असताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, सत्वर पावगे आई, 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 सत्वर पावे, सत्वर पावगे आई, सत्वर पावगे आई, सत्वर पाव वाही तुला सत्वर पावगे आई, सत्वर पावगे आई, सत्वर पाव रोड गावा ही ना तुला, रोड गावा ही ना तुला, सत्वर पावगे आई, सत्वर पाव, सत्वर पावगे आई, सत्वर पाव, सत्वर पावगे. वा महाराज म्हणतात बाबा रे, सत्वर पावगे भवानी आई, रोडगा वाहीन तुला आई. मी या वैतागले, या प्रपंचाला वैतागले, या ठिकाणी या संसाराला. का? कारण संसाराच्या तापे तापलो मी, देवा करीता या सेवा कुटुंबाची सेवा करत असताना फार त्रास होऊन राहिला, एवढा त्रास होऊन राहिला, एवढा त्रास होऊन राहिला. आणि शेवटी महाराज ती सून वैतागली. कोण वैतागली? सून वैतागली. आणि महाराज तिला एक मैत्रीण भेटली, आणि मैत्रीण भेटल्याच्या नंतर दोघीचा संवाद सुरू झाला. आणि त्या संवादाचा विषय असा होता की महाराज ती म्हणली, अगं एवढा त्रास आहे, एवढा त्रास आहे, एवढा त्रास आहे. असा त्रास ज्यावेळेला सांगणं सुरू झाला ना, त्यावेळेस मात्र त्या मैत्रिणीनं सांगायला सुरुवात केली, अगं त्रास नेमका कोणाचा आहे? ती म्हणली, कोणाचा जरा सांगू तुला? सासऱ्याचा सांगू, नंदचा सांगू, जाऊचा सांगू, सासूचा सांगू, नेमका सांगू कोणाचा? प्रत्येकाचा मला त्रास आहे. त्यावेळेस त्रास ज्यावेळेस सांगू लागली ना, त्यावेळेस त्या त्रास सांगत असताना तिने सांगितलं, तू एक काम कर, देवीला नवस कर. कोणाला नवस कर? बोला बोला, कोणाला नवस कर? देवीला नवस कर. आणि ज्या वेळेला देवीला नवस कर म्हणल्याच्या नंतर, अगं पण देवीला नवस करायचं आणि द्यायचं काय? म्हणले एक काम कर, तिला रोडगा अर्पण कर. काय अर्पण कर? रोडगा अर्पण कर. आता रोडगा अर्पण कर, देवी रोडगावर प्रसन्न होईल का? तिने सांगितलंय, आतापर्यंत ज्यांना ज्यांना प्रसन्न झाली का, त्यांना रोडग्यावरच प्रसन्न झाली. रोडग्यावर प्रसन्न झाली. कशावर प्रसन्न झाली? रोडग्यावर. तुम्ही आता पण रोडगा ऐकला का? अभंगातला रोडगा वेगळा. लक्ष देऊन ऐका, अभंगातला नेमका रोडगा कोणता आहे? शास्त्र सांगते अभंगातला रोडगा कोणता आहे. अभंगातला रोडगा आहे महाराज देहरूपी. कोणता रोडगा आहे? देहाचा रोडगा आहे. देह हा पाचाचा, आणिला उसना शेखी ज्याचे त्याला देणे लागे. महाराज 5 तत्वाचं शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या 5 तत्वाचं शरीर आहे. आणि महाराज दृष्टांत हा आहे सुनेचा आणि मैत्रिणीचा आहे, पण सिद्धांत हा आहे देहाचा आणि जीवाचा, तत्वाचा आहे. म्हणजे जीवाचा आणि शिवाचा आहे. ज्या वेळेला हे 5 तत्वाचं शरीर महाराज त्या परमात्म्याला, त्या देवीला जर तू अर्पण केलं ना, तर ती देवी तुझा नवस पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ती देवी तुला पावल्याशिवाय राहणार नाही. आणि ती देवी नेमकी कशी पावते? सत्वर. शब्द लक्षात आहे का बरं का? सत्वर पावते. आता सत्वर म्हणजे काय? सत्वर म्हणजे तत्पर. तत्पर म्हणजे
लवकर. लवकर म्हणजे ताबडतोब. ताबडतोब म्हणजे झटकन. अरे सांगळे मामा. वा वा, सांगळे मामा झटका ते हात झटकन. ऐका ऐका महाराज, शब्दाचे अर्थ किती झाले बघा, 5 झाले. झटकन, आणखीन पटकन, त्याच्या पुढे आणखीन झालं ना झटकन, जलद. हा हे किती झाले आता, लय झाले. आणि त्याच्या पुढचं आणखी बरं बस झाले आता, बरोबर आहे की नाही का. म्हणजे ती लवकर पावते आणि लवकर पावते, पण लवकर पावण्याकरता हे 5 तत्व तिला अर्पण करावे लागतात. महाराज तुका म्हणे भार घातलिया आन मग होईल काय वारी. म्हणजे रोडगा हा त्याला अर्पण केला तर आपला कैवार तो घेतल्याशिवाय राहत नाही. आणि त्यानं जर कैवार घेतला ना, आपण फक्त नाव सांगा त्याशी तो वाट लावल्याशिवाय राहत नाही. शब्द वेगळे आहेत पण अर्थ वेगळा आहे बरं का. व्यवहारातली सासू आहे, व्यवहारातली सून आहे, व्यवहारातली जाऊ आहे, व्यवहारातलं नंद आहे, व्यवहारातली नंदचं कार्ट आहे, व्यवहारातला सासरा आहे, व्यवहारातला या ठिकाणी काय नवरदेव आहे म्हणजे नवरा आहे. पण महाराज या वंगातून परम तत्वाचा बोध आहे. विठ्ठला केला तुलती महाराज या ठिकाणी देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हा झाला महाराज या ठिकाणी व्यवहारिक दृष्टांत. पण यातलं चिंतन घ्या महाराज, तो जीव या प्रपंचाला वैतागला. बरं वैतागला का नाही बोला, वैतागला का नाही, वैतागला का नाही, वैतागलाच. कायच करावं आता. ऐका, व्यवहारातला जीव वैतागला प्रपंचाला. लक्षितून ऐका, कारण या प्रपंचात करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. महाराज या प्रपंचाची किती म्हणून भरोभरी केली तरी हा प्रपंच पूर्ण होत नाही. प्रपंच कितीही मोठा करा तो प्रपंच तुमचा पूर्ण होत नाही. आणि परमार्थ थोडा करा, पूर्ण झाल्याशिवाय. प्रपंच घर कितीही मोठा बांधा, प्रत्येकाचं घर पाहतो मी, ते घर असं बांधतात असं बांधतात, 10 मजली जरी बांधलं, किती मजली याच्या करता अभंग हा घेतलाय. कितीही मजले बांधले तरी गज वरीच 5 एकर घेतलं तरी गज वरीच, 2 बंगले बांधले तरी गज वरीच. जमिनीत गेला का मग नाही वरी, मग खालीच तो, मग वरी नाही. मग 84 लक्ष येऊन फिरावं लागतं, पाठीमागे जावं लागतं माणसाला. मला काय सांगायचं महाराज, या प्रपंचात जीव ज्यावेळेस वैतागतो ना, आणि नेमका हा संसार कसा आहे. महाराज म्हणतात संसार नेमका कसा आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 सुखाचा विचार नाही होते, सुखाचा विचार दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे संसार.
महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एवढा संसार दुःख बांधवडी आहे, एवढा संसार दुःख बांधवडी आहे महाराज. जन्माला आलं त्याला सुख नाही, ऐका बरं का, जन्माला आलं त्याला सुख नाही, किशोरावस्थेमध्ये आलं त्याला सुख नाही, लग्न झालं त्याला बी सुख नाही, आणि जो म्हातारा झाला त्याला बी सुख नाही. परमार्थ थोडा करा सुखरूप आहे, प्रपंच किती मोठा करा सुखरूप नाही. परिपूर्णची अवस्था पाहिली, प्रपंचातलं घर किती मोठं बांधा तरी ती अपूर्ण आहे. मंदिर बांधा, मंदिरावरला कळस बसला की मंदिर, बोला, मंदिर पूर्ण आहे. मंदिर समाप्त होतंय पण घर समाप्त होत. या संसार नगने पदर भरला ग बाई, या संसार नगने पदर भरला ग बाई, या संसार नगरी पदर भरला ग बाई, बाई 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 बाई, या संसार नगरी पदर भरला ग बाई. ओ यात सुख नाही, ओ त्यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, हो त्यात सुख नाही, यात सुख नाही, हो त्यात सुख नाही. या संसार नगरी पदर भरला ग बाई, आवाज, या संसार नगरी पदर भरला ग बाई, या संसार नगरी पदर भरला ग बाई, बाई 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 बाई, या संसार नगरी पदर भरला ग बाई. आता जमलं ग बाई आता जमलं नाही. ऐका महाराज, या संसारामध्ये सुख नाही, यात सुख का त्यात सुख, कशातच सुख नाही. म्हणून म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रत्येक माणसानं जर विचार केला तर एक दिवस हा प्रपंच आपल्याला धोका देणार आहे, पण ज्यावेळेस धोका देतो त्यावेळेस माणूस सावध होण्याचा प्रयत्न करतो, पण तिथं सावध होऊन फायदा नाही. सावध होत असताना महाराज म्हणतात सावध तेव्हा व्हा क्षणोक्षणा हाची करावा तरावया पार. का नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्या काळाने आयुष्य खाण्याच्या अगोदर हा देहरूपी रोडगा त्या देवीला अर्पण करा, म्हणजे तो काळ आपल्याला खाणार नाही. आणि काळ जर नाही खाल्लं तर महाराज म्हणतात नेमकं काय होईल, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. महाराज जो काळ जगाला खातो ना, संत त्या काळाच्या डोक्यावर पाय देता. जग काळ खाये आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये. जग काळ खाये आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला अभंग पहान प्रमाण पहा. सत्वर पावगे भवानी आई रोडगा वाहील तुला. म्हणजे एकदा का तो रोडगा त्या तत्वाच्या अधीन झाला, त्याला अर्पण केला, काळ त्याला खाऊ शकेल का नाही. मग काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. आणि एकदा का स्वाधीन झाला तर केलेला नवस पूर्ण होईल, केलेली मागणी पूर्ण होईल. महाराज ती सून काय म्हणते ऐका, ती काय म्हणते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सासरा माझा गावी गेला, 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 सासरा माझा गावी गेला. इकडेच खपवी त्याला, इकडेच खपवी त्याला, सत्वर पावगे मला,
भवानी आई सतबर पावन ये मला हो तिकडच खपून त्याला आता तिकडच खपून त्याला रोज गावाईन तुला हो रोज गावाईन तुला रे तुला तुला ह्यो अभंग असा आहे ऐकण्याची ऐक 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 हा अभंग असा आहे महाराज, ऐकण्याला तर त्रास आहेच, कीर्तनाला त्रास आहे बरं, कीर्तनाला तर त्रास आहेच पण गाण्याला बी त्रास आहे बरोबर कारण सरळ मात्र्यातल्या चाली सरळ बसतात पण हे जरा कार्यक्रम अवघड आहे बरोबर आहे का नाही. आणि हे एवढं सोपं नाथ बाबाचं भारुड म्हणजे एवढं सोपं नाही ते मात्र्यात बसून ठेक्यात उतरवणं एवढं सोपं नाही. विठ्ठला लक्षितून ऐका महाराज. महाराज म्हणतो बाबा रे सत्वर पावगे भवानी आई रोडगाव वाहीन तुला. कीर्तनाची वेळ किती ते किती आपल्यावाली 8:30 ते 10:30. आपलं कीर्तन 10:30ला संपणार नाही. लक्षितून ऐका कीर्तन आपलं 10:30ला संपणार नाही. कीर्तन संपेल त्यावेळी 10:30 वाजतील आणि 15 मिनिटं राहिलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला महाराज 10:15 किती झालेला आहे 10:15 टाइम झालेला आहे आणि 10:30च्या पुढे मी 1 मिनिट जाऊ देणार नाही. अजिबात ताण घेऊ नका. लक्षितून ऐका बरं का. महाराज म्हणतात सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. याचा अर्थ असा होतो दंब नावाचा सासरा आहे. कोणता आहे दंब नावाचा सासरा आहे. लक्षितून ऐका कीर्तन. नाथ बाबानं भारुड स्वरूपातून तुम्हा आमच्यासारख्या जीवाला महाराज परमार्थाकडे ओढलेलं आहे. आणि दंब फार अवघड असतो. दंब कशाला म्हणतात दंब असा असतो महाराज तो स्वतःचा अहंकार जागा केल्याशिवाय राहत नाही. मी म्हणजे मीच गावचा मालक. कोण म्हणते असं तुम्ही म्हणता काय ऐका कोण म्हणते मीच गावचा मालक. कोण म्हणते असं दंब म्हणते मी आहे म्हणून गाव आहे. कोण म्हणते असं बोला कोण म्हणते असं दंब. मी म्हणतो ते दंब म्हणतो मी आहे म्हणून सगळ्या गोष्टी होतात. मी जर नसलो तर कार्यक्रम होणार. कोण म्हणते असं तुम्ही फक्त दंब म्हणत चला आता आगी करू नका ढिले पडू नका. ऐका महाराज दंब असा खतरनाक आहे. दंब म्हणतो जर मी घरात नसलो घर हे तुमचं हे या ठिकाणी काय सगळे संपल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणते असं दंब म्हणतो मी आहे म्हणून शेती आहे तुमच्या भरोश्यावर काय जमणार. कोण म्हणते असं खरं आहे ते अभंग आपला चालता बोलताय. कसं आहे चालता बोलताय. दंब असा आहे महाराज त्यो माणसाला महाराज या ठिकाणी काय बरोबर वागू देत नाही जगू देत नाही. या जगामध्ये माणसाला जगायला लागतंय काय सगळं सोडा 5 गोष्टी लागतात. मुख्य मूलभूत गरजा किती आहेत माणसाच्या किती येतात 5. किती येतात 5. कोणत्या कोणत्या बोला कोणत्या कोणत्या अन्न वस्त्र आणि निवारा. किती येतात किती येतात ऐका मास्तरनं 3 शिकवल्या पण तुम्हाला मी 5 शिकवतो आज. लक्षित नाही का कारण तुमच्या हातात काय आता लक्षित नाही का 5 गोष्टी मूलभूत गरजा आहेत. ऐका अन्न वस्त्र निवारा आणि 4थं मोबाईल आणि चार्जर बरोबर आहे का नाही. या जीवन जागा एवढंच लागते बाकी काय लागते बरोबर आहे का नाही. बाकी काय लागत एवढं माणसाकडे द्या. माणसाला बाकी कशाची गरज नाही अजिबात. त्याला कशाचीच गरज नाही. फार अवघड होऊन बसले महाराज. लक्षितून आहे का हा दंब एवढा अवघड आहे. या दंब महाराज जर गेला तर दंबाच्या पाठीमाग एक बाई आहे. कोणाच्या पाठीमाग बाई आहे. कोणाच्या पाठीमाग तुमच्या ऐका दंबाच्या पाठीमाग बाई आहे पण ती कोणती आहे दंबाची बायको. कोण तिचं नाव काय कल्पना. तिचं नाव काय कल्पना चावला.
आणि देवी मला पावला नाही. हा लक्षितून ऐका महाराज. ती कल्पना अशी आहे माणसाला जगू देत नाही. माणसाला जगू कल्पना माणसाला जगू देत. काय कल्पना येईल सांगता येईल का? एक महाराज कल्पतरूच्या झाडाखाली बसतो आणि त्याला कल्पना सुचली, महाराज जर आता या ठिकाणी पाणी असतं प्यालं तर बरं झालं. कुठं? आणि कल्पतरूचा कार्यक्रम काय आहे? कल्पतरू तळवटी बैसला. त्याला काय काय गोष्टी कमी आहेत? जे मागितलं ते हजर. पाणी म्हणलं की महाराज सुंदर पाण्याचा मठ की घागर सवळ आली आणि पाणी प्यालं सज्ज झाला. आता डबल म्हणला जर का जेवण असतं ना तर फार बरं झालं असतं. आता पंचपक्वानाचं ताट समोर आलं बा. पंचपक्वानात ताट समोर आलं तुम्हाला वा हा 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 सुंदरपैकी जेवण केलं, पाणी पिलं, आम्हाला सगळं झालं. तो म्हणला आता जर पान खायला असतं ना मसाला पान रेडी तयार झालं. आता एवढी कल्पना चांगली आहे का नाही? फार सुंदर आहे. कारण कल्पना करणं वाईट. बोला बोला, कल्पना करणं वाईट नाही ना. कल्पना सुंदर केली पण एवढ्या कल्पना केल्यावर त्याला वाईट कल्पना सुचली. कोणती? जे मागितले ते तयार झालं. नेमकं तयार झालंच कसं? इथं भूत तर नाही. भूत तर नाही म्हणून प्रकट होणं संगत झालं. दुसरा शब्द उच्चारला, हे मला खाणार तर नाही राम नाम, त्याचा कार्यक्रम गोल झाला. ही एक कल्पना. महाराज म्हणतात ती कल्पना माझी या ठिकाणी काय होऊ दे? अभंगाचं तिसरं चरण. सासू माझी दाद करीते, सासू माझी दाद करीते, माझी दाद करीते, सासू माझी दाद करीते, सासू माझी दाद करीते, सासू माझी दाद करीते, टाळी वाजवायचं जोरदार एकदा. सासू माझी जाच करते, लवकर निघ तिला. आणि सासू जर का सुनलं त्रास द्यायला लागली तर सुनल काय वाटतंय? हिचा कार्यक्रम लवकर उरकला पाहिजेत. कोणाचा? सुनचा. पण ही सून कोण? सासू कोणती? कल्पना नावाची सासू आहे. महाराज ही कल्पना माणसाला अशी आहे ती सहसा चांगलं जगू देत नाही. काय कल्पना मनामध्ये येतील सांगता येत नाही. लय अवघड कार्यक्रम आहे. एवढा अवघड कार्यक्रम आहे. कल्पना माणसाला जगू देत नाही. ज्या वेळेला कल्पना जगू देत नाही त्यावेळेस ती सून त्या मैत्रिणीसमोर देवीसमोर नवस करते, एकदा काय कर, हिचा कार्यक्रम उरकून टाक, हिचा कार्यक्रम उरकून टाक. पण कल्पना नेमकीच उरकायचा कार्यक्रम आला का नाही? गायक मंडळी आला का नाही? मागून या ठिकाणी महाराज जाऊ उभी राहते. कोण उभी राहते? जाऊ उभी राहते. महाराज जाऊ या ठिकाणी उभी राहते आणि बोलायला लागते. अशी बोलते अशी बोलते अशी बोलते. त्यावेळेस ती सून काय म्हणते? इल काय कर? जाऊ माझी बोलत बोलत, जाऊ माझी बोलती, जाऊ माझी फळफळ 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 बोलती.
क्या बात आहे, टाळी वाजवा जोरदार एकदा. कारण देवी महाराज कीर्तन करायची नाही, प्रत्येकाची परीक्षा घ्यायला लागली. विठ्ठला विठ्ठला. जाऊ माझी फडफड बोलती बोडखी कर गतीला. लक्ष देऊन ऐका. जाऊ माझी बोलती काय कर, तिची चेपी कर. काय कर, चेपी कर. आता जाऊ म्हणजे काय, याचा अर्थ असा होतो जाऊ नाम वासना. काय कर, वासना. कारण वासना कशी आहे, वासना कशी आहे महाराज, वासना वढाळ गाई. महाराज वासना अशी आहे, ती ज्याला झाली ना त्याला ती एका जन्मात नाही अनेक जन्मात फिरवते. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. प्रमाण बी घ्या, अभंगाचं स्वरूप बी घ्या आणि मला त्याचा अर्थ घ्या. विठ्ठला विठ्ठला. आणि वासना अशी महाराज, ज्या वेळेला महाभारतातलं उदाहरण आहे, जड भरत राजा हा हरणीच्या गर्भाला गेला होता. सर्व वैभव सोडलं होतं. काय सोडलं होतं, सगळं वैभव सोडलं होतं ना. एक लक्षात घ्या बरं का, लक्षातून ऐका. जड भरत राजा हा सार्वभौम पृथ्वीचा राजा होता, पण याला माहीत होतं हा प्रपंच आपल्याला नरकात घातल्याशिवाय राहणार नाही. आपण काय करावं, सगळं सोडावं आणि त्याची प्राप्ती करण्याकरता कुठं जावं, बोला कुठं जावं, वनात जावं. महाराज सगळं सोडलं आणि वनात गेला. पण वनात गेल्यानंतर झाला विषय असा की त्याला स्नान करत असताना त्याच्या हाती हारणाचं पाडस लागलं. जरा बारकावा ऐका बरं का, काय लागलं, पाडस लागलं. आणि ज्यावेळेस पाडस लागलं ना, त्याने विचार केला, अरे छोटंसं पाडस आहे, याची आई कुठे गेली, म्हणून आपण याचं पालन पोषण करावं. कारण भूतांची दया भांडवल संता, आपुली ममता नाही दे. दया करणं आपलं काम आहे. याला उचललं, कुटियामध्ये घेऊन गेला, नामचिंतन करू लागला आणि नंतर लक्षामध्ये आलं याचं संगोपन केलं पाहिजे. कवळी कवळी हराळी आणायचा, त्याला खाऊ घालायचा, ते हळूहळू हळू मोठं व्हायला लागलं. पण मोठं होत असताना हा नामचिंतन करायचा आणि ते जवळ या ठिकाणी खेळायचं. पण खेळत असताना ते याच्या उघड्या अंगाला स्पर्श करायचं. आपण जर घरात मांजरीचं पिल्लू पाळलं, ते काय करते, हातपायामध्ये गुटमळते, बरोबर आहे की नाही. माणूस खाली बसला तर मांजरी येऊन बसते. तसं ते पाडस महाराज अंगावर खेळू लागलं, बागडू लागलं. आणि एक दिवस असा घडला, त्याचं पूर्ण लक्ष देवाचं सुटलं आणि इकडे जाऊन बसलं. झाला विषय असा, अंतकाळ जवळ आला आणि तेवढ्यात जवळचं पाडस दूर निघून गेलं. परिणाम काय झाला, माझ्या पाडसाचं कसं होईल असा विचार मनामध्ये आला आणि याला काळ घेऊन गेला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, म्हणून म्हणतात जड भरत राजा हरणी गर्भा गेला. वासना महाराज काय, चौथं चरण काय म्हणते, वासना नाही नाही, जाऊ 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 माझी फडफड बोलती बोडखी करग तिला. म्हणजे या ठिकाणी वासनेला बोडख कर, म्हणजे हिला निर्माण होऊ देऊ नको. ही जर निर्माण झाली तर मला परत जन्म घ्यायला कारणीभूत ठरते. म्हणून मी काय तुला नवस अर्पण करते, सत्वर पावगे भावानी आई रोडगा वाहीन. बरोबर चालून आपल्याला अभंगावर चालून, बरोबर. कारण कीर्तनकार जर आणला असेल कीर्तन करण्याकरता तर तो अभंगावर बोलला पाहिजे. कशावर बोलला पाहिजे, अभंगावर बोलला पाहिजे. नाही तर असं होतं, दारी होती देवळी, देवळीत लाकडं, महाराज एकीकडं आणि अभंग, असं होता कामा नाही. बोडखी करगतीला वासना जाऊ दे. वासना जर गेली नाही तर परत प्रपंचाला कारणीभूत ठरत असते. एक महात्मा महाराज वैतागला, प्रपंचाला वैतागला आणि प्रपंच सोडून द्याला. म्हणले वनात निघून जायचं. आणि वनात निघून गेला, सुंदरपैकी कुटिया बांधली, तपश्चर्या करू लागला, भगवस्ते धारण केले आणि महाराज तपश्चर्या परिपूर्ण झाली. आता काय करावं, आता काय करावं महाराज. योगायोगाने दोन माणसं वनात गेले आणि त्यांनी कुटिया पाहिली आणि महात्मा पाहिला आणि महात्म्यात दर्शन घेतलं. लक्ष देऊन ऐका बरं का. महात्म्याचं दर्शन घेतलं. महात्म्यानं विचारलं, बाबा हो कुठून आलात, पाणी पिऊन जा. पाणी गिनी पिलं. महात्म्या समोर बसले आणि म्हणले, महात्माजी दोन शब्द सांगा. महात्मा सांगायला सुरुवात केली.
आता सांगायला सुरुवात केली, शब्द एवढे गोड लागले, ऐकण्याला आनंद वाटला, दररोज येऊ लागले, कथा ऐकू लागले, दररोज येऊ लागले, कथा ऐकू लागले. पण विचार केला आपण दोघं जमणार नाही, 4-5 जण आणलं पाहिजे. असं करता करता त्यांनी काय 5 जण 10, 15, 20, 100, 200, 1000 अख्खं गाव. कुठं बोला, कुठं? वनात. कुठं? वनात. आणि वनात मग एकदा का माणसं गेले, माणसं म्हणतात महाराज अहो तुमची व्यवस्था काय? म्हणले काय नाही, कंदमुळं खायचे आणि राहायचं. महाराज जी काय दुधाची व्यवस्था करावी? म्हणले नाही नको, काहीच नको. नाही नाही काहीतरी केली पाहिजे. म्हणले एक काम करा. काय करा? महात्म्याला गाय घेऊन द्या. काय घेऊन द्या? गाय घेऊन द्या. महात्म्याला गाय घेऊन दिली. नुसते गायवर कार्यक्रम भागला नाही. नंतर म्हणले आता काय करा? म्हणले आता हे दूध इतकं कोणा पियायचं? म्हणले एक काम करा. काय करा? रईला कोणतरी घेऊन द्या, म्हणजे करून द्या. काय बोला काय? आता दृष्टांत मोठा आहे पण मी शॉर्टकट सांगितला कारण मला टाईम माझा संपत आला म्हणून. महात्म्याचं लग्न करून दिलं. व विचार करा, परपंचाला वैतागला आणि वनात गेला आणि लोकांनी तिथलं काय करून दिलं? प्रपंच उभा करून दिला. म्हणून म्हणतात ही वासना समूळ गेली पाहिजेत. आणि वासना जर समूळ गेली तर महाराज परत जन्म घेण्याची गरज नाही. महाराज म्हणतात वासना जाईल हो, पण पुढचं काय? महाराज पुढचं काय याचं वर्णन त्या चरणामध्ये आलेलं आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा जोरदार. वा महाराज, नंदेचं कार्ट. कोणतं कार्ट बारक्या? नंदेचं कार्ट. हा ऐका, नंदेचं कार्ट किरकिर करतय. काय होते त्याला? मावले हो, काय होते त्याला? झोपले का काय बापा या? ऐका महाराज, खरूज होऊ दे त्याला. आता कार्ट कोणतं आणि ननंद कोणती? लक्ष नाही का बरं का? ननंद आहे इच्छा आणि कार्ट आहे मोह. कारण इच्छेच्याच पोटी मोहाचा जन्म आहे. काय जन्म आहे? इच्छा होती कशाची? शेतीमध्ये सोयाबीन पेरण्याची. पण मोह होतो कयाचा? एकरी उतार आला पाहिजे. कितीचा? 4चा. 4 नाही, आता 12 झालाय आपला. बरोबर आहे का नाही? यंदा कार्यक्रम सक्सेस हळदीवाल्याचाच आहे फक्त. बरोबर आहे का नाही? यंदा कार्यक्रम माणसं पेरताना पहा. इच्छा कशी असते माणसाची? यंदा पेरताना माणसं पहा तुम्ही. पेरताना असं काही काही भाषा होती महाराज. यंदा बेडवर सोयाबीन लावली. कशावर लावली डॉक्टर साहेब?
कशावर लावली? बेडवर लावली. आणि लावली तर लावली. तास किती लावले? 5 5 5 5 कशी लावली? असं दाटवट लावले का? बरं लावू द्या. ऐका महाराज, अशी सोयाबीन लावली आणि बेडवर लावली. कशावर लावली? बेडवर लावली. सोयाबीन नेमकीच मोसमात आली होती. काय आली होती? मोसमात सोयाबीन आली बा. आणि मग असा त्यांना मला इच्छा झाली. कशी इच्छा झाली होती? काय याची? सोयाबीन अशी लावण्याची. पण इच्छेच्या पोटी जन्म झाला मोहाचा. कोणाचा जन्म झाला? मोहाचा. नंदेचं कार्ट किरकिर करते. काय किरकिर करते? यंदा उतार दाचात, उतार यंदा दाचात, आता यंदा उतार दाचाच. आणि महाराज आता वावरात जातो उतार. आता उतारच राहिला नाही, आता ह्योच उतरला. बरोबर आहे का नाही? सोयाबीन कुठे? म्हणे पाण्यात. पाणी कुठे? म्हणे सोयाबीन. सध्या महाराज एवढे संकट आहेत देशावर. पहिलं संकट आहे कशाचं? बेरोजगारीचं. बरोबर आहे का नाही? रोजगार भेटून राहिला नाही. दुसरं संकट आहे, ऐका, पहिलं संकट आहे रोजगार भेटून राहिला नाही. दुसरं संकट आहे कोणतं? कामाला माणसं भेटून राहिले नाही. तुम्हाला कळलं तर बघा. पहिलं संकट आहे रोजगार नाही आणि दुसरं संकट आहे कामाला माणसं नाही. हे गणित सुटायला तयार नाही. हे चांगल्याच्या बच्चा कार्यक्रम नाही महाराज. ही इच्छा अशी आहे माणसाला अडकवल्याशिवाय राहत नाही. आणि या इच्छेचं रूपांतर मोहात झालं तर मोह माणसाला मार खाल्ल्याशिवाय राहू देत. लक्ष देऊन ऐका बरं का. आता याला अनुसरून कथा आहे कोणती? पंचतंत्रामध्ये आलेली कर्माच्या बाबतीतली. एक सदग्रस्त रस्त्याने चालला होता आणि जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते. आणि उन्हाळ्या दिवसामध्ये महाराज बाग पिकलेली होती. उन्हाळ्या दिवसामध्ये कोणत्या फळाचा मोसम असतो? कायचा मोसम असतो? आंबा. आंबा आणि दुसरा खांबा. बरोबर आहे का नाही महाराज? आंब्याचा मोसम असतो. रस्त्याने निघाला आणि निघाल्याच्या नंतर याला इच्छा झाली आंबा खाण्याची. काय याची झाली? पोरो काय झाली? आंबा खाण्याची. पोरो काय झाली रे? वा, आंबा खाण्याची झाली. महाराज रस्त्याने चालला होता आणि आंबा खाण्याची इच्छा झाली. पण नेमकं खरं उत्तर द्या. आंबा नेमका पाहला कोण? वा, कोण पाहिला? डोळ्याने पाहला. इच्छा झाली पण मोहात रूपांतर कोण करून दिलं? डोळ्यानं करून दिलं. मोह झाला ना खाण्याचा. झाला विषय असा. बरं, आंबा डोळा पाहू शकतात पण जाऊ शकतात का? मग कोणाला जावं लागेल? वा, क्या बात आहे. कोणाला जावं लागेल? पायालं. लक्ष देऊन ऐका. जिसने देखा वो गए नहीं. जिसने देखा वो गए नहीं. जो गए उसने तोडा नहीं. तोडा कोण? बोला, कोण तोडा? हातान तोडा. जिसने देखा वो गए नहीं. जो गए उसने तोडा नहीं. बर, जिसने तोडा उसने खाया नाही. काय हिंदी बाबा आपल्या वाले. आपली हिंदी अशी. इधर से गाडी आई उधर से गाडी आई. गाडी चली गई मैं खाली राहिला है ठोकाव. हे काय हिंदी आहे का? ऐका 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 ऐका. जिसने देखा वो गए नहीं. जो गए उसने तोडा नहीं. जिसने तोडा उसने चखा नहीं. जिसने चखा. चाखला कोण? बोला, चाखला कोण? जिबीनं. जिसने चखा उसने रखा नाही. चाखला कोण? चाखला कोण? जिबीनं. ठेवला कोण? गजू. गजू. गजूचा हिना पाहून तुम्ही हाप झालं बा. हा, कशावर? इन्यावर बोट नाही. इन्यावर बोट बोट आहे त्याचे काय होते? तोडून टाकल तो. द्या. ऐका 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 महाराज. जिसने देखा वो गए नहीं. जो गए उसने तोडा नहीं. जिसने तोडा उसने चखा नहीं. जिसने चखा उसने रखा नहीं. चाखला जिबीनं. ठेवला. वा, बोला, ठेवला पोटानं. आंबा पोटात जाणं आणि आंब्याचा राखणदार झोपेतून जाग होणं. त्यानं हातामध्ये काय घेतलं? काय घेतलं? कांडूक. कांडूक म्हणतात का त्याला? काठी म्हणा बा. हे भाषेतलं नाही मोठी तफावत आहे बरं का. भाषेतली कांडूक. टिकोर. काय भाषा आहे बा.
आपला जुता आप चला बाय भाषा पुढे. हे कीर्तनाच्या माध्यमातून फिरण्याचा योग होतो. कोणत्या भागामध्ये कोणती भाषा उदय येईल सांगताच येत नाही महाराज. त्या लातूरकडे जर गेलं महाराज कुठरक आलाव, तिकडची भाषा काय कुठरक आलाव. थोडे तुम्ही नांदेडचा पट्टा घ्या, इकडचा नायगाव लोहा कंदार इकडचा घ्या. महाराज कुठरोग आले म्हणतच नाही. महाराज कुठरोग आल्या म्हणलं आल्या, बाया बी आल्या आणि माणसं बी. म्या म्हणलं का म्या घरी चुकून धोतर सोडून साडी घातली बाबा. बर कुठरोग आल्या म्हणलं आल्या जवळ आल्या. इथं आल्यावर जेवत्या का कीर्तन झाल्यावर जेवत्या म्हणलं भूक लागल्यावर जेवत्या. हे भाषेतला फरक आहे महाराज. इकडचा कार्यक्रम वेगळा. इकडं खानदेशात घुसा तुम्ही आमनं तुमनं, बरोबर आहे का नाही. आणि आपल्याकडे काय मल तुलं. इकडं जा थोडा पट्टा या शेगावच्या पलीकडचा. इकडची भाषा तर लय गोड आहे. इकडची भाषा अशी थोडंसं जरा शब्दाला जोर देतात. महाराज काय करायला ही भाषा तिकडची बरं का. महाराज काय करायला आम्ही जेवायला गेलो आणि जेवायला बसलो आणि जेवायला होता शिरा. काय होता बोला काय होता शिरा. शिरा कसा असतो पोरो, शिरा कसा असतो. गोड तर असतो पण नरम असतो ना. कसा असतो नरम असतो. महाराज शिरा खाण्याची मजा ज्याला दात हे त्याची तर आहेच आहे, पण ज्याला दात नाही ना त्याची डबल मजा आहे. कोणाची. ज्याला दात नाही त्याची. का कारण चावायचं कामच नाही ना. असा गोळाच करायचा आणि फेकायचा. बरं नुसतं असं फक्त काय तर सगळ्याचाच कार्यक्रम घे त्याला ढकलून. महाराज ते शिरा वाढण्याकरता म्हातारा आला म्हणे घ्या की त्याला का चावा लागते. भाषेल पाका जोरतात. महाराज त्याला का चावा लागते. म्हणलं बाबा चावा लागत्याचं काम बरोबर तुमच्यावर, पण पोट भरलं आता म्हणजे मला त्याला का चावा लागते. एक घास घ्या नुसतं गिळ असतं लागते. म्हणलं त्याला का चावा लागते. नुसतं गिळ असतं लागते पण ते पाचा बी लागते. आणि ते जर नाहीच पसलं ते डबा घेऊन पळत लागते. विठ्ठला विठ्ठला. विषयावर आहे आपल्या विषयावर आहे. काय चाललं आपलं नंदेचं कार्ड नाही ना. हो नाही ना. असं काम करायला माहिती. काय चाललं आपलं कांडरूक. अरे काय भाषा आहे कुठून आणली रे बाबा. ही कांडरूक पहिल्यानं कांडूक होता ना आता कांडरूक झालं ते. काय ती बरं जाऊ दे तिकडे. कांडरूक म्हणा काठी म्हणा काडी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. प्रताप काय म्हणायचं ते म्हणा. लक्षातून आहे का. महाराजांना हातामध्ये काठी घेतली आणि पाठी मागायला लागायला सुरुवात केली. पळता पळता पकडला आणि पाठीवर मार द्यायला सुरुवात झाली. लक्षातून आहे का. पाठीवर मार द्यायला सुरुवात झाली. कितीही पाठीवर जर वेदना झाली. पाठ म्हणली मी आंध्यात न मंद्यात. मी आंबा पाहिला नाही गेले नाही. आंबा तोडला नाही साखला नाही ठेवला नाही. रखा पेट नाही और पिठा पाठ. काय हिंदी तुमची. पिठा पीठ बरोबर आहे की नाही. मार खाल्ला पाठीनं. महाराज पाठीनं मार खाल्ला पण वेदनेचं रूपांतर कशामध्ये असते. आसवामध्ये असते. कशामध्ये असते आसवामध्ये असते. आणि आसू कुठून आले डोळ्यातून आले. आंबा कोणी पाहिला होता डोळ्याने आंबा पाहिला होता. कारण नंद ही इच्छा आहे आणि मोह आंबा खाण्याचं या ठिकाणी कार्ट काय कोणी मोह आहे. आणि त्या मोहामुळे मार खावा लागतो. म्हणून महाराज म्हणतात नंदेचं कार्ट किरकिर करते खरूज होऊ दे त्याला. सत्वर पावगे भवानी आई रोडगा वाहीन तुला. एक काम कर माझी शेवटची इच्छा आहे. हे दादला बी लय त्रास द्यायला याचा कार्यक्रम कुरकून टाक. दादाला मारून आहुती देईन. 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 मोकळा कर ग मला. दादाला मारून आहुती देईन. मोकळा कर ग मला. मोकळा कर ग मला. मोकळी कर ग मला. सतवर पावगे मला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. सतवर पावगे
गे मला भवानी आई रोज गावाईन तुला दादला मारून आहुती देईन मोकळी करी गे मला दादला मारून आहुती देईन मोकळी करे गे मला सत्वर करा गे मला मोकळी करे गे मला सत्वर भोगे मला भवानी आई रोज गावाईन तुला सत्वर भोगे मला भवानी आई रोज गावाईन तुला सत्वर भोगे मला भवानी आई रोज गावाईन तुला रोज गावाईन तुला वा टाळी वाजव एवढा दादला जाऊ दे. दादला म्हणजे कोण? दादला म्हणजे काळ. कोण? काळ. लक्षितून ऐका. पहिला या अभंगाच्या पहिल्या चरणात कोण आहे? आता पहिला आहे रोडगा. कोण आहे? रोडगा. दुसऱ्या चरणात सासरा. तिसऱ्या चरणात सासू. चौथ्या चरणात जाऊ. पाचव्या चरणात ननद. सहाव्या चरणात दादला. आता सहा या गोष्टी येतात. लिंक बघा. रोडगा म्हणजे देह. या देहाच्या ठिकाणी असलेला दंभ म्हणजे सासरा. दंभाच्या नंतर आली सासू म्हणजे कल्पना. सासूच्या नंतर आली जाऊ म्हणजे वासना. जाऊच्या नंतर आली ननद म्हणजे इच्छा. इच्छेच्या नंतर आलंय कार्ट म्हणजे मोह. आणि मोहाच्या नंतर आलं काळ. कोणाला? काळ. का? कारण शेवटी काळ का घातला? हे वरचे एवढे जर का गेले नाही तर या सगळ्याला काळ नेल्याशिवाय राहत नाही. आणि या काळाच्या तडाख्यातून सुटायचं जर असल तर महाराज म्हणतात हे सगळेच जाऊ दे. एका जनार्दनी सगळे जाऊ दे 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 हो एका जनार्दनी सगळे जाऊ दे 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 भवानी आई दुर्गा बागी महाराज सगळेच जाऊ दे पण कोणाच्या कृपेने सगळे या ठिकाणी चालले? संताच्या कृपेने झाले. कारण संताच्या प्राप्तीशिवाय देवाची प्राप्ती नाही. म्हणून एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात शाम तेरे मिलने का सत्संग बहाना है रोज तेरे मिलने का सत्संग बहाना है ताली वाजवा. तेरे मिलने का सत्संग ही बहाना है राधे तेरे सत्संग बहाना है रोज तेरे मिलने का सत्संग बहाना है शाम तेरे
जोरदार एकदा. आता मी पुढं म्हणतो माझ्या पाठी प्रत्येकाने एक म्हण बरं का. शाम तेरे मिलने का से काम तेरे मिलने का सत्संग बहाना है. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढ तुझे मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. गोकुल में पाया है. चांदा में ढूंढ तुझे चंदा में ढूंढा तुझे तारों में पाया है. तारों में पाया है. तारों की झिलमिल में तारों की झिलमिल में मेरे शाम का ठिकाना है. मेरे शाम का ठिकाना है. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मिलने का सत्संग ही बहाना है. रात तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. आज तेरे मिलने का सत्संग ही बहाना ही गँग काय साधी नाही, टाळी वाजवा जोरदार येतात. हे गँग लय भारी, फक्त थोडासा मोजमात कार्यक्रम पाहिजे. हे म्हणजे हे चौघ साधे नाही ते. हो, मला तुकाराम महाराज 4 वेद एकत्र केले होते, त्याला गाथा म्हणतात. त्याला फुलोरा भाषेमध्ये शब्द वर्णन पण आलं बरं का, लक्ष देऊन ऐका. हा होते का घेता विको कस करायचं ऐका ऐका येदा होत. हा फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला सारी वेदाचा फुलबरा बांधिला. वा वा फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलबरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला वा 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 हो एवढंच मागते आई माझी काळू बाई एवढंच मागते आई माझी काळू ग बाई सोन्यापेक्षा शोभ माझ्या काळा मण्याला सोन्यापेक्षा शोभ माझ्या काळा मण्याला काळू सुखी देव माझ्या धन्याला काळू सुखी देव माझ्या धन्याला हसली गोड गाली
योग आलाय, कारण या ठिकाणी सेवा रुजू झाली हे माझं परम भाग्य समजतो. का परम भाग्य समजतो? त्याचं कारण आहे, हे माझं आजोळे. काय आहे? आजोळे, बरोबर आहे की नाही? कारण मग आजी इथलची होती ना, ते जुन्या माणसाला माहीत असेल. हे आजोळे नाही, ते या ठिकाणी कीर्तन करण्यास सेवक आला आणि देवीच्या समोर योग आलाय. हे खरोखर माझं भाग्य आहे महाराज, कितकं मोठं भाग्य आहे. कारण असं म्हणतात, काय ते ऐका ऐका, खरं आहे ते, येईल माहिती नाही इकडच्या यायला, बरोबर आहे की नाही?
ऐका 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 लक्षातून ऐका. अतिशय सुंदर असा योग महाराज या ठिकाणी कीर्तनाचा आला. आणि कीर्तन 2 मिनिटं शांत बसा. बघा, कीर्तन हे कशा करता असते, जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं आणि त्या माध्यमातून महाराज महद अंकाच या ठिकाणी बोध माणसाला प्राप्त व्हावा याकरता कीर्तन असते. झालेली कीर्तन शिवा परमात्म्याचे अर्पण करतो. पण शेवटी महाराज 1-2 मुद्दा फार महत्त्वाचा सांगेल की आपलं परमार्थिक गाव आहे आणि या परमार्थिक गावाची नांदी एक रूपाने या ठिकाणी व्हावी आणि महाराज जनमानसामध्ये एकमेकाशी आपलं मत हे प्रेमाने तयार व्हावं याकरता परमार्थ कशा करताय महाराज. संत महात्म्यान 18 पगड जातीतील माणसे एकत्र केले आणि परमार्थ वारकरी संप्रदाय निर्माण झाला. कशाकर झाला, सर्व माणसं गुण्या गोविंदा नांदावे आणि एकत्र यावे. बरोबर आहे का नाही. हे बघा, एक लक्षात घ्या, तुम्हाला सर्वांना जवळजवळ मला असं वाटतं सर्वांना म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, माझी जीवनामध्ये मित्रता जर कोणासोबत अतिशय जीवलग असेल आणि निगडीत असेल तर माझा परम सखा मित्र जर कोण असेल सर्वांना माहीत आहे ते सोपान महाराज सानप शास्त्री. बरोबर आहे की नाही. एकमेव महाराज मित्रता आमची अशी आहे की दिवस खाली जात नाही की फोन होत नाही महाराज, 8 दिवस खाली जात नाही की भेट होत नाही आणि महिना खाली जात नाही की आम्ही कुठे एक टूर सोबत दोघांच्या सोबत होत नाही. पण संबंध महाराष्ट्र फिरणं चालू आहे. पण या महाराष्ट्राची अवस्था एवढी बिकट झाली आणि एवढी बिकट जर का झाली असेल तर याला कारणीभूत फक्त राजकारणी आहेत. कोण येतं, राजकारणी. अरे आपले प्रत्येकाशी बांधाल बांधेत, प्रत्येकाला एकमेकाशिवाय राहता येणार नाही, प्रत्येकाला एकमेकाला बोलल्याशिवाय जमणार नाही आणि प्रत्येकाला एकमेकाच्या सुखदुःखामध्ये गेल्याशिवाय कार्य होणार नाही. जर असं असेल तर आपण मात्र विरोध करू नका. उदाहरणार्थ मला सांगा, हा मराठा ओबीसी वाद तयार झाला, मराठा ओबीसी वाद तयार झाला, पण हा मराठा ओबीसी वाद तयार न होता मग एक लक्षात घ्या महाराज, दोन्ही आपण मुलं आहोत. कोणाचे, एक लक्षात घ्या, एका बापाला जर 2 पोरं असतील, एका बापाला जर 2 पोरं असतील, जर एका मुलाला ड्रेस आणला तर त्या मुलाने दुसऱ्या भावाला भांडावं का बापाला भांडावं? बोला, कोणाला भांडावं? बापाला भांडावं. कशा करता, त्याला घेतलं मला कोणाला भांडावं? बापाला भांडावं. मला सांगा, आपल्या सर्वांचं समाधान करणारं कोण आहे? शासन आहे. आपण शासनाला भांडलं पाहिजे. कोणाला भांडलं पाहिजे? शासनाला भांडलं पाहिजे. पण शासन एवढं हुशार आहे, शासन एवढं हुशार आहे, तो बाबा एवढा हुशार आहे महाराज बसलेला मुख्य पदावर, तो बाबा एवढा हुशार आहे, ज्या इलं दिलं त्या इलं झोप नाही आणि ज्या इलं पहिलं आहे त्याला झोप येत नाही. माझं बोलणं गांभीर्य नाही का तुम्ही? बरोबर आहे का नाही. ज्या इलं दिलं त्याला झोप नाही. कोणी म्हणते आलं 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 गेलं 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 आलं 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 गेलं 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 आणि पहिल्या वाटतंय जाते का काय राहते का काय. अरे एवढं अवघड झालंय, नेमकं महाराज दिलंच का नाही आणि घेतलंच का नाही ही कोणालाच मिळणार नाही, पण झोप कोणालाच नाही, दंगली आपल्या झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही. एक ध्यानात ठेवा, शासनाचा दरबार असा आहे की त्या दरबारी माणसं फार चाणक्य आहेत आणि हुशार आहेत. एक लक्षात घ्या, एवढा बहुसंख्य समाज आपला आहे, पण एवढा बहुसंख्य समाज असताना महाराज मुख्य पदावर कोण आहे? ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. मग खरं सांगा, हुशार कोण आहे? कुठं तरी आपण आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि मी असं म्हणेल, वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरनं जो जातीवाद करत असेल ना त्याला महाराज नरकाचा अधिकार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वारकरी संप्रदाय कशा करताय, वारकरी संप्रदाय महाराज सर्व जातीतले सर्व समाजातले माणसं एकत्र यावे आणि गुन्ह्या गोविंदाने नांदावे याकरता वारकरी संप्रदाय. याकरता काय वारकरी संप्रदाय. मी जेव्हापासून कीर्तन करून गावाकडे येले ना, जेव्हापासून ही लेकरं माझ्यासोबत ॲड झाली येतं, कृष्णा झालं, इकडे प्रताप महाराज झालं, हे सगळे येत नाही, हे जेव्हा ॲड झाले यांनी फक्त एकान म्हणावं, आम्हाला महाराज तुमचं वागणं चुकलं का. बरोबर आहे की नाही प्रताप? एकान म्हणा वागलं चुकलं का. त्याचं कारण आहे महाराज, समोरचा मोहरक्या जर चुकला ना तर जनता तर महाराज पहिलाच कार्यक्रम अवघड आहे. बरोबर आहे की नाही. समोरचा मोहरक्या कधी चुकता कामा नये. माझी विनंती आपल्याला, समोरचा मोहरक्या जर चुकत असेल तर आपण त्या मोहरक्याला साथ न देता मला जो सत्य मार्गाने जातो ना आपण त्याला साथ देणं गरजेची आहे. मला का सांगायचा मुद्दा आहे, अरे गावातला माणूस गावात हा व्यवस्थित राहिला नाहीये, एक दिवस जीवन आपल्याला काढायचं गावातल्या माणसासोबत, हे राजकारणी लोक आपल्या गावात येणार नाही आणि आपलं भांडण मिटवणार नाही. आणि काळाची गरज आहे वारकरी संप्रदायाच्या स्टेजवरनं, वारकरी संप्रदायातल्या महाराज कंपनीनं तोंड उघडण्याची. कारण हे जर मुख्य राहिलेत ना तर समाजात माणूस हा एका गुन्ह्या गोविंदा नांदणार नाहीये. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, बाबा हो, प्रेमाने राहा, गुन्ह्या गोविंदाने राहा. त्याचं कारण आहे, प्रेमान राहण्यात जो आनंद आहे ना तो व्यक्त होण्यात आनंद नाही. खरं सांगा, आज सगळे या मंडपात आले, किती मोठा आनंद आहे. खरं सांगा, यात जर एका समाजाचे आले असते, आनंद होता का त्या कार्याला? अजिबात आनंद नव्हता. त्या कार्याला आनंद नव्हता, नवल नाही, देवीला सुद्धा आनंद झाला नसता.
बरोबर आहे की नाही? देवीला सुद्धा जळलं नसतं. अरे 18 पगड जातीतल्या संतांनी एकच काम केलं, सगळा समाज एकत्र यावा. तुम्हाला विचारा तुमचं गाव कोणतं आहे, तुम्ही सांगसाल बोरखेडी आहे. तुम्हाला विचारा तुमचा तालुका कोणता आहे, तुम्ही सांगसाल रिसोड आहे. तुम्हाला विचारा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही सांगसाल वाशिम आहे. पण माझ्या माऊलीला विचारा तुमचा संसार कोणता आहे, तुमचं घर कोणतं आहे. माऊली काय सांगतात, हे विश्वची माझे घर. ऐसी मती, मती म्हणजे बुद्धी, ऐसी मती जयाची किंबहुना चराचर आपणची झाला. आणि एक लक्षात ठेवा, अरे जात 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 करता, पण मेल्याच्या अगोदर तुम्ही कोणत्या जातीमध्ये होता, मेल्याच्या नंतर कोणत्या जातीमध्ये, जन्माला येण्याच्या अगोदर कोणत्या जातीत होता आणि मेल्याच्या नंतर कोणत्या जातीमध्ये जाणार आहात, कोणी सांगू शकल? नाही सांगू शकत. मग मला सांगा, आपण मुसाफिर आहोत, पाहुणे आहोत, या ठिकाणी येऊन एक दिवस आपल्याला हा जगाचा निरोप घ्यायचा आहे. हा रोडगा शेवटी देवीला अर्पण करायचा आहे. हाच रोडगा समजून घ्या. जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्याकरता भरपूर आहे, पण टाईम माझा संपलाय. म्हणजे किती झाला सांगू तुम्हाला मी, 10:30ला संपायचं होतं, पण आपले माऊली सगळ्यांनी सांगितलं वाढवा, म्हणून 11 धरले. आता एवढं वाढलं याच्या भजनात, 11चे 11:15 झाले. म्हणजे टाईम हा जो राहिलाच का अजून कसं करायचं बाबा हो, तुम्ही सांगा आता कसं करायचं. ऐका मला काय सांगायचंय महाराज, अतिशय प्रेमान राहा, तोच खरा परमार्थ आहे. मी माझ्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना बघा एक संकल्प केला आहे. काय संकल्प केला ऐका बरं. मागच्या 8 दिवसातली गोष्ट आहे. प्रत्येकाने फेसबुकला पाहिलं, व्हॉट्सअपला पाहिलं आणि स्टेटसला पाहिलं. माझ्या जीवनामध्ये मी संकल्प केला की माझ्या जीवनामध्ये बघा, माझ्या मुलाचं कल्याण करील का नाही मला ते सांगता येणार नाही, पण मी माझ्या जीवनामध्ये संकल्प केला, 5 अनाथ मुलाला महाराज दत्तक घेतले बरं का. मी किती मुलाला? 5 अनाथ मुलाला दत्तक घेतले. 5 अनाथ मुलाला दत्तक घेतलंय आणि ते मला सोमटणा फाट्यात त्या ठिकाणी ते मुलं राहतात. जिथं कथेला जाईल एखादा अनाथ मुलगा असेल, तुम्ही आव्हान करतो बाबा हो असेल, तुम्ही एक काम करा, तो सुपूर्द करा. त्याची शिक्षणाची, खाण्याची, पिण्याची, राहण्याची सगळी जबाबदारी महाराज त्या संस्थेने घेतलेली आहे. दयानंद सरस्वती संस्थान आहेत. एकूण 127 संस्थान आहेत भारतामध्ये. त्यापैकी महाराज 2 आहेत, एक सोमटणा फाटा आणि एक आहे चिखलीमध्ये. महाराज त्या चिखलीच्या त्या संस्थेला भेट दिली आणि तिथं मला तो प्रसंग पाहिला, अतिशय वाईट वाटलं. कारण दिवाळीच्या दिवसामध्ये माझा मुलगा आणण्याकरता मी माझा मुलगा 4थ्या वर्गात, किती वर्गात? 4थीला असताना परभणी ठेवला आहे. लोक 10वी होस्तर पण लेकरं सोडत नाहीत. एक दानात ठेवा, लेकरं थोडी अंतर टाका, त्याला कळलं पाहिजे आईबाबाची किंमत. तिथं गेलो तर महाराज याला मी आणत असताना सगळे लेकरं माझ्याकडे पाहू लागले आणि डोळ्यातून आसू गळले. म्हणजे का रडतायत महाराज? याकडे का रे बाळा का रडतोय? का रडतो म्हणल्यावर मला ते काही बोललं नाही, कारण त्याला बोलणं झालं नाही. बोललो कोण? ते शिक्षक बोलले, महाराज हे जेवढे दिसतात का हे सगळे अनाथ आहेत, या कोणाला आई नाही आणि बापही नाही. मनात प्रार्थना केली, देवाला काय पाप केला असेल महाराज, काय वाईट घडलं असल्या जीवनामध्ये. एक संकल्प केला, मी माझा प्रपंच मोठा करेल का नाही मला माहीत नाही, पण मी संकल्प हा केला, त्या 5 लेकराचं भविष्य मी घडल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प त्या ठिकाणी केला आहे. आणि यावर्षी महाराज दरवर्षीच करतो, पण यावर्षी त्या 5लंच नाही, पण जेवढे ते संस्थेत लेकरं आहेत ना, त्या प्रत्येकाला कपडे घेतले आणि त्याचं त्या 5 लेकराचं खाण्याचा खर्च, कपड्याचा खर्च आणि महाराज काय जो शिक्षणाचा खर्च लागेल ना, तो शिक्षणाचा खर्च स्वतः मी उचलला. आणि तो कसा उचलला ते बी सांगतोय. ऐका, कथा कीर्तन करून जो पैसा आपला येईल ना, यातला 10वा भाग साईडला काढायचा आणि एकादशीला जो कीर्तनाचा योग येईल ना, ते एकादशीचं पाकिट साईडला काढायचं आणि ते साईडला काढून तो पैसा ज्या ठिकाणी येईल ना, तो पैसा पूर्ण एकदा गोळा झाला की दिवाळीला जायचं आणि ते लेकराचे महाराज काय जे खर्च असेल तो पूर्ण आपण काय गरजा पूर्ण करायच्या. एक ध्यानात ठेवा, अरे आपल्या लेकराला पूर्ण इस्टेट द्या, ते तुम्हाला शेवटी सांभाळेलच गॅरंटी नाही. ऐका, सांभाळेलच गॅरंटी नाही, पण या अनाथ लेकराला जर सहकार्य केलं ना महाराज, एक दिवस ते लेकरं आशीर्वाद दिल्याशिवाय महाराज जीवन जगणार नाही. ध्यान ठेवा, सगळ्यात मोठा आशीर्वाद. अरे परमार्थ असा घडावा, काहीतरी आपल्याकडून सत्कार्य घडावं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, साह्य घातलिया भय नरका जाणे. माणूस जीवनामध्ये सहजासहजी मोठा होत नसतो. 2 दगड आहेत, पायरीजवळ पडलेला दगडच आहे आणि मंदिरामध्ये उभा असलेला दगडच आहे. पायरीजवळ पडलेल्या दगडाला महाराज लोक पाय पुसतात, पण मंदिरामध्ये उभा असलेल्या दगडाला काय करतात? दर्शन घेतात. काय कारण आहे? त्यानं लोखंडाचे घाव सहन केले म्हणून. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान ना होता, पत्थर भी भगवान ना होता.
म्हणून झालेली सेवा परमात्म्याची अर्पण करतो. सुंदर सेवा या ठिकाणी महाराज साजरी झाली. मृदंगावरती श्री हरिभक्तपरायण आमचे अभिषेक महाराज आहेत. मृदंगावरती श्री हरिभक्तपरायण आमचे प्रताप महाराज आहेत. दोन्ही मृदंगवादक त्या दोघांकरता जोरदार टाळी वाजवाकडे एकदा. वा, एक लेकरू गावातला आहे आणि दुसरं आमचं महाराज शेणल्याचं आहे. बरोबर ना. अतिशय गोड आणि सुंदर. प्रताप फार गोड व्यक्तिमत्व. असं गोड व्यक्तिमत्व कोणाचं काही घेणं, आपल्या मस्तीत जीवन जगणे. याला बोल त्याला बोल, मोकळं होय निघून जाय. बरोबर आहे की नाही. प्रतापचा अतिशय गोड कार्यक्रम आहे. प्रताप महाराज आहेत. इकडे आमचे कृष्णा महाराज आहेत, गोड गायक आहेत, त्यांनाही धन्यवाद. इकडे आमचे मंगेश महाराज आहेत. तिकडे आमचे श्री व्यक्तपरायण स्वप्नील महाराज आहे. ह्यात ही तरुण पिढी आहे. आणि तुकाराम महाराज आहेत. बघा, तुकाराम महाराज आपल्या गावातले तुकारामला म्हणजे कथा करण्याचं पहिलं स्टेज उपलब्ध करून दिलं असेल तर महाराज ते मी उपलब्ध करून दिलं. बरं, त्याचं कारण आहे, नवीन लेकराला लवकर स्टेज लवकर कोणी प्राप्त करून देत नसते. पण तुकारामला MP पर्यंत नेऊन घालायचं काम हे मी केलंय. बरं का, का केलंय त्याचं कारण आहे. याचं एक कारण सांगू काय येतं. आता बरेचसे जण मग आता भरपूर मित्र आहेत ना, बरेच म्हणतात महाराज तुकारामकडे तुमचं लक्ष जास्ती आहे, तुकाराम तुमचं लक्ष जास्ती आहे. मॅम म्हणलं तुकारामकडं माझं लक्ष जास्ती आहे त्याचं एकच कारण आहे, कारण तुकाराम हा महाराज गोमातेची सेवा करतोय म्हणून त्याच्याकडे लक्ष जास्त. महाराज गायीची सेवा करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि तुकाराम महाराजांनी ती केली. तुकाराम महाराज या ठिकाणी त्यांना धन्यवाद. सुंदर दादा माईक सिस्टीम छान लावली. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, होत असते. तू काय असं चेहरा पाडून बसूच नको आणि टेन्शन घेऊच नको अजिबात. बरोबर आहे की नाही. कुछ तुम जाने कुछ हम जाने बीच का राम जाने. लाव दे तिकडे. बरं टेन्शन घेऊ नका. हा मोकळा फ्रेश बिलकुल लगे. कारण मग काम असं आहे माहिती का, कितीही बैल बावंडी असली आणि कितीही वखर करळ असला तर कसं वावर वैती करायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि ते मी केलंय बी. बरोबर ना. अतिशय सुंदर गोड नियोजन. सगळे महाराज हे गावातले सगळे मंडळी आहेत, सर्वांना धन्यवाद. आणि तुम्ही आज गोड वातावरण माझ्यासोबत आलेले कीर्तनकार दुसरे आमचे राहुल महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. सुंदर कीर्तन करून राहिले, त्यांनाही धन्यवाद. दुसरे आमचे गजू गजू तू कीर्तनकार लय भारी दिसतो गड्या. आता झाला पाहिजे फक्त काय, आता जसं तुकाराम सोबत राहतो ना तसं फक्त थोडासा अभ्यास कर, होऊन जाईल कार्यक्रम. कारण असं कीर्तनकार असलं की भजनीच्या छेंडीहून हात फिरायचं काय फक्त. बरं, एवढा उच्ची कीर्तनकारच नाही माझ्या संप्रदायामध्ये. बरोबर आहे का नाही. मी म्हणतो त्यानं जर काही ना फिरवला तर एक बी मडपत राहणार नाही. आमचा गजू आहे, गजल धन्यवाद. आणि गजार मुक्ताईचा हे चॅनल या ठिकाणी महाराज आमच्या गायकवाड महाराजांचं आहे. बरोबर आहे की नाही. अतिशय सुंदर आणि गोड लेकरू आहे. सुंदर महाराज या ठिकाणी काय शूटिंग चालू आहे. सर्वांना धन्यवाद. जे कीर्तना करता आले ते देव येतं, जे उभे राहिले हे महादेव येतं, जे घरी झोपले ते भद्रा मारुती येतं. बरोबर आहे की नाही. या सर्वांना या ठिकाणी महाराज धन्यवाद देतो. आणि कोण राहिलं का आता नाही राहिलं. बाबा डोंगरे बाबा त्याला ऐकू येत नाही, त्याला ऐकू येत नाही पण आपले हाव होत करत असतील ना. बाबा तुम्हाला धन्यवाद. बरोबर आहे की नाही. बाबाला सुद्धा धन्यवाद, कारण एवढ्या वयात सुद्धा उभे राहिले. बरं का. हां, आता काय राहिलं का, झालं सगळं. आता झालं सगळं ओके. आता सुंदर आणि गोड असा कार्यक्रम आपण केला. आणि ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी प्रेमाने नांदा विठ्ठल जय जय.